वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे मुंबई येथील आझाद मैदानावर पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोष निकम सर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 14 जुलै 2025 रोजी पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदान येथे लाक्षणिक उपोषण तसेच मुंबई विधान भवनावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। त्या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील पत्रकार बांधव एकजूट करून सकाळी 10 वाजेला जमले होते। त्यात पत्रकारांवर सातत्याने होणारे हल्ले, पत्रकारांवर होणारे खोटे गुन्हे, पत्रकारांवर लादण्यात येणारा कलम 353, तसेच पत्रकारांना मोफत प्रवास, टोल माफी, तसेच पत्रकारांच्या मुलांना मोफत शिक्षण, पत्रकारांना सुरक्षा कवच म्हणून विमा संरक्षण, पत्रकारांना वेतन लागू करावे, तसेच पत्रकारांसाठी हक्काचे पत्रकार भवन इत्यादी मागण्यांसाठी हे लाक्षणिक उपोषण राष्ट्रीय विश्वगामीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोष निकम सर तसेच राष्ट्रीय महासचिव माननीय RR देसाई सर तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय वैभव पाटील सर यांनी आयोजित केले होते। या आंदोलनात सर्व क्षेत्रातील पत्रकार बांधवांनी सहभाग नोंदवला असून हे आंदोलन मोठ्या संख्येने यशस्वीरित्या शांततेत पार पाडण्यात आले। तसेच राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातील विविध कार्यकारिणीचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। त्यात बंदोबस्त म्हणून मुंबई पोलीस यांनी चोखपणे आपली कामगिरी बजावली। त्यामुळे आंदोलनाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागले नाही। सर्व पदाधिकाऱ्यांचे माननीय संतोष निकम सर यांनी आभार मानून सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्यात। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे, मुंबई। नमस्कार, मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम। आज महाराष्ट्रातल्या पत्रकारांवर होणारी सातत्याने अन्याय, त्यांच्यावर होणारे हाल आणि विविध ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन आपण प्रामुख्याने इथे आलो आहेत। आपला हा बहुउद्देशीय संघ आहे, समाजकारी संघ असेल, पत्रकार संघ असेल, सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण कामकाज करतोय। पत्रकारांच्या विविध समस्या घेतोय, त्याबरोबरच समाजातील विविध घटक आहेत त्या घटकांना न्याय देण्यासाठी सुद्धा संघटनेच्या वतीने आपण प्रयत्न करतोय। आव्हानखेडे येथे ज्या दलित कुटुंबावर जो अन्याय झाला त्याबद्दल आपण आता निवेदन देणार आहोत। त्याबरोबरच अनेक ठिकाणी राज्यात पत्रकारांवर जे सातत्याने हल्ले होत आहेत त्या हल्ल्या संदर्भात माझ्याबरोबर राष्ट्रीय महासचिव रमेश देसाई सर आहेत, प्रदेशाध्यक्ष वैभवजी पाटील सर आहेत आणि याबरोबरच सगळी जी मंडळी आहेत ती एकाचं नाव घेतलं एकच राहून जाईल, त्यामुळे सगळे रोडे सरांसह सगळी जी मंडळी आहेत या सगळ्यांना सोबत घेऊन, मानकर सर असतील यांना सोबत घेऊन आपण हा जो लढा देतो आहेत, जर पत्रकारांच्या ह्या ज्या संघटनेच्या मागण्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन आपल्या संघटनेच्या वतीने आपण करणार आहोत। राज्यातील पत्रकारांचा टोल माफीचा प्रश्न असेल, राज्यातील पत्रकारांना होणारे सातत्याने हल्ले असतील किंवा पत्रकारांचे जे विविध प्रश्न आहेत आजही प्रलंबित आहेत, या सगळे प्रश्न घेऊन आपण आज आझाद मैदानावर इथे जमलेलो आहोत। इथे उपोषणाला आपण बसलेलो आहोत। खरं तर विविध संघटना आपल्या मागण्यांसाठी उपोषणावर ठाम असतात, मात्र राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ असा आहे की स्वतः पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर आज उतरत आहे। याची शासनाने दखल घ्यायला हवी, काय वाटतं आपल्याला? राज्यातील पत्रकारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ आज हा रस्त्यावर उतरले आहेत। राष्ट्रीयकृत संघटना म्हणून पत्रकार संघटनेची ही जी विश्वगामी पत्रकार संघटना आहेत ही ओळखली जाते। समाजातल्या तळागाळातल्या लोकांना न्याय देण्यासाठी विश्वगामी पत्रकार संघ हा सातत्याने रस्त्यावर उतरत असतो आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपला हा प्रयत्न असतो। आज पत्रकारांवर होणारे पोलिसांकडून हे खोटे गुन्हे दाखल केले जातात। या गुन्ह्यासंदर्भात देखील हे जे गेलेले खोटे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात यावे, या देखील हा जो आपला जो मागणी आहे ती पण मागणी आपण केलेली आहेत। आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये विविध पत्रकारांच्या संघटना आहेत, मात्र राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाने पहिल्यांदाच या ठिकाणी उपोषण आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण केलेलं आहे। काय सांगाल या सर्व मागण्यांसाठी आणि पत्रकारांच्या या विविध मागण्यांसाठी? लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला हा जो पत्रकार संघ आहे या पत्रकारांना देखील आज रस्त्यावर उतरण्याची ही जी वेळ येत आहेत ही अतिशय चिंताजनक आणि खेदजनक बाब आहेत। आज अनेक पोलीस स्टेशनमध्ये देखील पत्रकारांवर जे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत हे गुन्हे देखील मागे घेण्यात यावेत। ठिकठिकाणी जो निर्भीडपणे कामकाज करणारा पत्रकार आहेत या पत्रकारांना न्याय कुठे मिळत नाहीत। जे बिल्डर लोक असतील, ही जी लॉबी असेल ही लॉबी सुद्धा हे समाजातल्या प्रत्येक घटकांना जे आहेत अनेक घटक आहेत त्यांना त्रास देण्याचं कामकाज करत आहेत। त्याच्यामुळे जे अवैध व्यावसायिक आहेत यांच्याबाबत देखील राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ आवाज उठवत आहेत, कारण खऱ्या अर्थाने जी पत्रकारिता केली जाते या पत्रकारांना दाबण्यासाठी
हे बिल्डर लोक असतील, हे अवैध व्यावसायिक लोक असतील, हे ते यांचं देखील प्रामुख्याने भूमिका असते। त्यामुळे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर। खरं तर विविध माध्यमांचे प्रतिनिधी आहेत, विविध संघटना आहेत, यामुळेच खरी तर लोकशाही जिवंत आहे असे आपल्याला वाटतं। अगदी बरोबर आहेत। या ज्या संघटना असतील किंवा हे जे कामकाज करणारे लोक आहेत त्याच्यामुळेच लोकशाहीला एक आधार मिळालेला आहे। गरीब कुटुंबाला, गरीब लोकांना न्याय देण्यासाठी काही जी पत्रकार मंडळी ही सातत्याने रस्त्यावर उतरत असते, लेखणीच्या माध्यमाने लिखाणकाम करून या ज्या अवैध व्यवसाय असेल किंवा जे इतर लोक कामकाज करणारे यांच्यावर आवाज उठवतात। मात्र जे भ्रष्ट अधिकारी असेल, कर्मचारी असेल, अवैध व्यावसायिक असेल किंवा ही जी बिल्डरची लॉबी आहेत ही सातत्याने हे जे कामकाज करणारे सामाजिक कार्यकर्ते असेल किंवा पत्रकार असतील यांना दडपण्याचं कामकाज करतायत, त्यांच्यावर प्राणघातक हल्ले करतायत, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतायत। आपल्या मागण्या जर शासनाने मान्य नाही केल्या तर आपल्या राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातर्फे पुढचं पाऊल काय उचलणार? राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ हा ह्या ज्या पत्रकारांच्या मागण्या आहेत या जर पूर्ण नाही झाल्या, टोल माफी जर झाली नाहीत किंवा पत्रकारांना जे हक्काचे जे घर आहेत ते घरं दिले गेले नाहीत, पत्रकार भवन बांधण्यात आले नाही किंवा इतर जे प्रश्न असतील पत्रकारांचे ते जर सोडवले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे हे जे सगळे पदाधिकारी आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राज्यभर करणार आहोत। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।